सो एक्सपेरिमेंट 6 जे आहे ते आहे अरे इन LabVIEW. सो अरे all we knows array is basically and group of element of same data types. Array has a index, so you can easily access the particular elements. So array has a index starting from 0 to n-1. So n is number of elements. Array कसा क्रिएट करणार तर नॉर्मली तुम्ही फ्रंट पॅनल मध्ये गो इन डेटा कंटेनर अरे. सो अरे ड्रॉप केला की it will create a blank array. So you can create a boolean array likewise आणि elements तुम्ही increase करू शकता. Or you can create a numeric array, drop numeric. And increase the length. Likewise, you can create string array, string. Okay. So there are various ways in which you can create arrays. Then you can perform various operations on array. Likewise, you can create two arrays and add these two array by using arithmetic operator, or you can compare two arrays with the help of comparison operator, or you can find out mean and standard deviation of the elements in the array, or you can scan the array element by using for loop, or you can generate array from a random number generator. First exercise बघतोय या ठिकाणी आपण की create an array of elements 10 40 60 90 25 and find mean and maximum of given array. array create करायचा आणि mean max find out करायचं त्या मधल्या एलिमेंटचं. आणि न्यूमेरिक array पाहिजे, सो ड्रॉप न्यूमेरिक कंट्रोल 10 40 60 90 25 mean and max. mean and max find out करण्यासाठी there is a inbuilt function in array which is max and mean. सो अरेचं इनपुट त्याला अटॅच करणार आणि त्याचं जे आउटपुट आहे त्यासाठी एक इंडिकेटर क्रिएट करणार मीन आणि मॅक्स व्हॅल्यूसाठी. ओके, आणि रन करणार. सो मॅक्स व्हॅल्यू इज 90 अँड मिनिमम व्हॅल्यू इज 10. नेक्स्ट आहे फाइंड लेंथ ऑफ गिवन अरे. सो लेंथ फाइंड आउट करण्यासाठी अरे साइज नावाचं एक फंक्शन आहे ते यूज कराल. फॉर एक्झाम्पल 1 2 4 6 7 9 हा अरे आहे 1 2 आणि याचं तुम्हाला अरे लेंथ फाइंड आउट करायची. ठिकाणी अरे मध्ये फर्स्ट फंक्शन आहे अरे साइज. सो याची साइज किती आहे तर हे फंक्शन्स आपल्याला शो करू शकतो. ठीक आहे, रन केले आपण. सो देर आर 6 एलिमेंट्स इन अ अरे. क्रिएट अन अरे ऑफ 10 60 70 40 अँड अपेंड द एलिमेंट 30 20 इनटू द अरे. तर या ठिकाणी आपल्याला एक अरे क्रिएट करायचे आहे 10 70 40 अपेंड करायचे आहेत एलिमेंट. सो अजून एक अरे क्रिएट करूयात ज्याच्यामध्ये दोनच एलिमेंट्स असतील 30 अँड 20. सो वी ॲड दिस टू एलिमेंट्स इनटू द फर्स्ट अरे. म्हणजे हे दोन एलिमेंट्स याला अटॅच करणार. अटॅच करण्यासाठी बिल्ट अरे नावाचं एक फंक्शन आहे याच्यामध्ये बिल्ट अरे. सो बिल्ट अरे फंक्शनला फर्स्ट जो अरे एलिमेंट आहे ते अटॅच करणार तुम्ही आणि दुसरं जे आहे इनपुट तर ते सेकंड अरे पासून येईल. सो अपेंडेड अरे त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला. नेक्स्ट आहे क्रिएट अ गिवन पॅटर्न युजिंग अरे. सो एक पॅटर्न आहे स्टार 2 स्टार 3 स्टार असं पॅटर्न आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो याच्यामध्ये आपल्याला स्टारची व्हॅल्यू जी आहे ती एकनी इन्क्रीमेंट करायची आहे. सो याच्यासाठी फॉर लूप घेतोय आपण. त्यानंतर स्टार पाहिजे 5. सो न्यूमेरिक कंट्रोल घेऊयात आपण. तो यांची व्हॅल्यू 5 येईल. देन कॉन्केनेट स्ट्रिंग हे फंक्शन यूज करायला लागेल. म्हणजे आपण स्ट्रिंग जी आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस स्ट्रिंग ॲड करू शकतो. इथं एक आपण शिफ्ट रजिस्टर ॲड करूयात आणि शिफ्ट रजिस्टरमध्ये प्रिव्हियस स्टार स्टोअर होईल. तर तो आपण याला देऊयात. याचं जे आउटपुट आहे आणि या ठिकाणी आपण एक कॉन्स्टंट क्रिएट करूयात आणि याची इनिशियलाइज व्हॅल्यू ब्लँक ठेवूयात. आता याच्यामध्ये सुरुवातीला स्टार ॲड करायला लागेल तुम्हाला. सो स्टार ॲड झाला की काय होईल तो कॉन्केनेट होत राहील मागच्या स्ट्रिंगला
आता तुम्हाला जो स्टार आहे त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे. इन्सर्ट इंटू अरे हे एक फंक्शन आहे. हे फंक्शन घ्याल आणि त्याचा इंडेक्स जे आहे त्याला हे आय कनेक्ट करा, म्हणजे दरवेळेस ते इन्क्रीमेंट होईल. याचं जे आउटपुट आहे ते इनपुटला कनेक्ट करा आणि न्यू इलेमेंट जो आहे तो याला कनेक्ट करा. सो न्यू इलेमेंट याच्यामध्ये ॲड होत राहते. तुम्हाला याचं आउटपुट जे आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. सो इथं आपण इंडिकेटर घेतोय आणि याला इन्क्रीज करतोय. ठीक आहे, तर 5 टाइम्स घेतला आपण. सो 5 टाइम्स ऑब्झर्व, असं तुम्हाला 1 स्टार 2 स्टार असं दिसेल. देन पुढचा आहे क्रिएट अरे 1 2 3 4 5 and add the all elements in the array. सो हे परफॉर्म करण्यासाठी आपल्याला अरे पाहिजे ज्याचे इलेमेंट्स ॲड करायचे आहेत. आपले सगळे न्यूमेरिक अरे पाहिजे, कारण 1 2 3 4 5 असं व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. 2 3 4 and 5 इलेमेंट्स ॲड करण्यासाठी न्यूमेरिकमध्ये ॲड अरे इलेमेंट्स हे एक फंक्शन आहे. याने पण तुम्ही नंबर्स ॲड करू शकता, इलेमेंट्स ॲड करू शकता आणि सम ऑब्झर्व करू शकता. सो ॲक्च्युली 1 + 2 + 3 + 4 + 5 देर आर 15. हे एक वे आहे ॲड करण्यासाठी. दुसरा एक वे आहे, तुम्ही फॉर लूपने हे काम करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला एक अरे घ्यायला लागेल, न्यूमेरिक अरे, आणि त्याच्या व्हॅल्यू जे आहे 1 2 3 4 5 आहेत. सो ॲड करायचं आहे तुम्हाला बाय युझिंग फॉर लूप. त्यासाठी फॉर लूप घ्यायला लागेल आणि या ठिकाणी अरे साईज नावाचं फंक्शन घ्यायला लागेल. सो अरे साईज जर 5 असेल तर 5 टाइम्स हा लूप रोटेट होईल. त्याच्यानंतर इंडेक्स अरे नावाचं फंक्शन आहे जे आपल्याला इंडेक्स फाइंड आउट करून देईल अरेचं. सो अरे इनपुट म्हणून कनेक्ट कराल तुम्ही आणि इथं जे इंडेक्स आहे तर हे आयला कनेक्ट कराल. आयची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली इन्क्रीज होत असते फॉर लूपमध्ये. आणि याचं जे आउटपुट आहे तर ते तुम्हाला, आता इंडेक्स अरे जो असतो तो काय करतो, जो इंडेक्स आहे, फॉर एक्झाम्पल इंडेक्स 0 असेल तर 0 इंडेक्सला कोणती व्हॅल्यू अरेमध्ये फर्स्ट आहे, 1 आहे. सो 1 व्हॅल्यू याच्यातनं आउट होईल. जेव्हा इंडेक्स 1 असेल सो 2 व्हॅल्यू आउटपुट होईल, म्हणजे अरेचा सेकंड इलेमेंट आउट होईल. सो इंडेक्स अरे विल गिव्स ओनली 1 इलेमेंट्स इन अरे हुज इंडेक्स इज प्रेझेंट ॲट द दिस इंडेक्स इनपुट. आणि ह्या तुम्हाला ॲड करायचे. सो ॲड घेतलं आपण फंक्शन आणि याचं जे आउटपुट आहे इलेमेंट्स तर ते आपण ॲड करू. तर ॲड करताना आपल्याला प्रिव्हियस व्हॅल्यू पण ॲड करायचे आहेत. सो शिफ्ट रजिस्टर घेतो या ठिकाणी आपण, ॲड शिफ्ट रजिस्टर, आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपल्याला करंट व्हॅल्यूजमध्ये ॲड करायचे आहेत. इनिशियल व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची आहे आणि इंडेक्सिंग डिसेबल करायचं आहे आणि इथं आउटपुट आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, दिसते 15. नेक्स्ट आहे क्रिएट अ व्ही आय दॅट कन्वर्ट स्ट्रिंग इंटू अरे. तर एक स्ट्रिंग आहे टेस्ट आणि अरेमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला TEST. सो हे करण्यासाठी आपल्याला पाहिजेत एक फॉर लूप जो 1 बाय 1 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो अरेमध्ये. तर आपण या ठिकाणी पण एक स्ट्रिंग घेऊयात टेस्ट. त्यानंतर आपल्याला स्ट्रिंग टू अरे असं एक फंक्शन आहे. स्ट्रिंग टू बाईट अरे. त्यानंतर आपल्याला फॉर लूप पाहिजे आणि जे आउटपुट आहे ते आपल्याला टाईप कास्ट करायला लागेल.
त्याच्यानंतर आपल्याला हे जे इलेमेंट्स आहेत ते अरेमध्ये इन्सर्ट करायला लागतील. न्यू एलिमेंट्स. आपल्याला शिफ्ट रजिस्टर घ्यायला लागेल आणि आय हे इंडेक्सला कनेक्ट करायला लागेल आणि आउटपुट हे आउटपुटला कनेक्ट करायला लागेल. आणि इथं जे आहे ते आपल्याला कॉन्स्टंट क्रिएट करायला लागेल. ठीक आहे. आणि चेंज टू कॉन्स्टंट. आणि हे जे आउटपुट आहे ते आपण चेक करूयात. ओके, असं तुम्ही स्ट्रिंग टू अरे कन्वर्ट करू शकता. पुढचा आहे रीड अँड राईट इनटू फाइल्स. सो रीड आणि राईट करण्यासाठी एक फाईल पाहिजे ज्यामधला डेटा रीड करायचा आहे, टेक्स्ट फाईल. तर या ठिकाणी आपल्याला फाईल IO फंक्शन आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला फाईल रीड करायची असेल ओपन फाईल घ्यायला लागेल सुरुवातीला, नंतर रीड टेक्स्ट फाईल घ्यायला लागेल आणि नंतर ओपन झाल्यानंतर क्लोज घ्यायला लागेल. तिन्हींचे लेबल्स विजिबल करूयात. नंतर याचं जे आउटपुट आहे रेफरन्स, तर ते फाईलला कनेक्ट करूयात आणि याचं रेफ नंबर जे आहे ते याला कनेक्ट करूयात. त्याच्यानंतर याचं जे एरर आउट आहे याच्या एरर इनला कनेक्ट करूयात आणि याचं एरर आउट याच्या एरर इनला कनेक्ट करूयात. तर जी फाईल ओपन करायची त्याचा फाईल पाथ या ठिकाणी इनपुट्स आहे बघा, तर क्रिएट कंट्रोल करूयात म्हणजे त्या ठिकाणी फाईलचा पाथ येईल. ठीक आहे. असा ड्रॉप तुम्हाला चूज करायला आलंय की याच्यातनं चूज करा कोणती फाईल आहे. त्याच्यानंतर जे रीड फाईलचं जे आउटपुट आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल रीड झाल्यानंतर, तर ते आपण इंडिकेटर क्रिएट करून या ठिकाणी ऑब्झर्व करूयात. ठीक आहे. तर आपण आता डेस्कटॉपला एक फाईल क्रिएट करून घेऊयात, टेक्स्ट फाईल. टेस्ट नाव देऊयात तिला आणि त्याच्यामध्ये आपण काही कंटेंट घेऊयात. हॅलो, दिस इज SP कॉलेज. सेव्ह करूयात. ही फाईल रीड करूयात. तो पाथ आहे त्याच्यातनं ते चूज करूयात आपण. सो डेस्कटॉपला सेव्ह केलंय. टेस्ट.txt ही फाईल घ्यायला लागेल कारण आपण टेक्स्ट फाईल रीड करतोय. रन करूयात एकदा. दिसतंय त्यातला कंटेंट. सिमिलरली असंच तुम्ही राईट करू शकता. राईट डेटा इन टेक्स्ट फाईल. काही डेटा तुम्हाला राईट करायचा असेल तर ऑलरेडी आपण एक फाईल क्रिएटच केली आहे, त्याच फाईलमध्ये राईट करूयात. तर काय चेंज करायला लागेल फक्त तुम्हाला या ठिकाणी रीड फंक्शनच्या ऐवजी राईट फंक्शन घ्यायला लागेल. Ctrl+B करूयात. ओपन फाईल केलंय आपण. काय राईट करायचंय ते त्यासाठी राईट टेक्स्ट फाईल हे फंक्शन घेऊयात जेणेकरून राईट होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी फाईल द्यायची आपल्याला. ओके. सो ही फाईल इथनं येते आणि त्या फंक्शनला जाईल आणि एरर आउट एरर इनला एरर आउट याचा रेफरन्स याच्या रेफरन्सला, याचा एरर आउट याला. आणि काय राईट करायचे ते तुम्हाला टेक्स्टला इनपुट द्यायला लागेल, कंट्रोल घ्यायला लागेल. सो या फाईलमध्ये आता फाईल पाथ तोच आहे. ठीक आहे. टेक्स्ट.txt या फाईलमध्ये आपण काही डेटा राईट करूयात. दिस इज इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट. ठीक आहे. एकदा चेक करूयात फाईल ओपन करून राईट झालंय का. दिसतंय दिस इज इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट, हे राईट झालंय त्याच्यामध्ये. नेक्स्ट जे आहे तर राईट डेटा इन एक्सेल फाईल. तर ठीक आहे, हे तुम्हाला एक असाइनमेंट म्हणून देतोय आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा करंट व्होल्टेज, पॉवर आणि फ्रिक्वेन्सी असे इनपुट्स आहेत. हे मर्ज सिग्नलने आपण मर्ज केलेत. सो मर्ज केल्यानंतर काय होईल की त्याचा प्रत्येकाचा एक इंडेक्स क्रिएट होईल. सो इथं आपण एक डेटा ॲट्रिब्यूट्स घेतले,
4 डेटा ॲट्रिब्यूट्स घेतलेत आणि राईट टू मेजरमेंट फाईल असं एक फंक्शन घेतलेलं लास्ट करून ते राईट होईल. त्यानंतर आपण सिग्नल नेम जे आहे करंट सिग्नल नेम त्याचा इंडेक्स किती आहे 0 आहे, तर तो राईट होईल आणि सिग्नल आउट होईल. असं प्रत्येकाचं इंडेक्स. आता फर्स्ट इंडेक्सला व्होल्टेज आहे, पॉवर सेकंड इंडेक्सला आहे. ठीक आहे, तो सिग्नल इंडेक्स द्यायला फंक्शनला आणि तुम्हाला एक एक्सेल फाईल क्रिएट झालेली दिसेल